माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो झियात्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा. बाबा मुक्तानंद आपणाला गुरूंचं महात्म्य समजावून सांगत आहेत. त्यातील काही मुद्दे आपण स्पष्ट करूयात. काही मुद्द्यांचं आपण रिव्हिजन करूयात की आत्तापर्यंत बाबा मुक्तानंदांनी आपणाला गुरूंच्या संदर्भातले कोणते मुद्दे पाहिले. सर्वात प्रथम म्हणजे आदिनाथ परमेश्वरापासून गुरूंची परंपरा चालत आलेली असते. त्यामुळे भगवंताची शक्ती, ज्ञान, गुण हे सर्व गुरूंनी स्वतःमध्ये धारण केलेले असतात आणि ती सर्व शक्ती, ज्ञान गुरु आपल्या शिष्याला अनुग्रहाच्या रूपात देत असतो. तसंच जसा एखादा राजा त्याला जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा त्याला भिकाऱ्याचं स्वप्न पडतं, तेव्हा त्या स्वप्नामध्ये राजा स्वतःला विसरून जातो की मी राजा आहे आणि तो स्वतःला भिकारी समजतो आणि भीक मागतो. जणू तसंच काही आपणा सर्वांना सुद्धा स्वप्न पडलेलं आहे. आपण परमश्रेष्ठ सर्वशक्तिवान अशा भगवंताची लेकरं आहोत. असं असूनही आपण स्वतःला सामान्य समजतो, अपूर्ण समजतो आणि सदैव आपण दुःखात, चिंतेत राहतो आणि आपणाला दुर्बल समजतो. सद्गुरु तत्व हे या सद्गुरु तत्वाला पूर्ण ज्ञान असतं की आपण कोण आहोत आणि त्यामुळेच सद्गुरू हे स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि समजतात आणि राजांचे राजाच असतात. आणि हे सद्गुरू आपल्याला मानवाला पडलेलं स्वप्न ते सुद्धा दूर करतात. ते मानवाला परिचय करून देतात की तू कोण आहेस. तू त्या भगवंताचं लेकरू आहेस आणि तू भगवंताचं लेकरू असल्यामुळे, तू आत्मरूप असल्यामुळे तू सुद्धा भगवत रूपाप्रमाणेच पूर्ण अंश आहे हे समजवतात. आणि त्यामुळे आपला भ्रम दूर होतो, आपण जागे होतो आणि आपण पूर्णत्वाची अनुभव करण्यास वाटचाल करू लागतो. पुढे आहे की सद्गुरु तत्व हे ज्ञान प्रकाशयुक्त असतं. सद्गुरूच्या सहवासात, सद्गुरूंच्या अंतरे पूर्णतः ज्ञानाचा आणि प्रकाशाचा जरा प्रवाह अखंड वाहत असतो. सद्गुरू आपली अंतरशक्ती वाढवतो, आपली ज्योत पेटवतो, आपल्यातील अंधकार दूर करतो. आपला तिसरा नेत्र, ज्ञानाचा तिसरा नेत्र, ज्याला दिव्य नेत्र असं म्हणतात, तो उघडतो. त्याचप्रमाणे गुरूंच्या ठायी सर्व सिद्धी वास करत असतात. सर्व सिद्धी वास करत असल्या तरीसुद्धा त्या गुरूला त्याचं काहीच वाटत नाही. त्याला सर्वात महत्त्वाचा चमत्कार हा वाटतो की ह्या परमशिवातून संपूर्ण जगत निर्माण झालं. हाच सद्गुरूला सर्व चमत्कार वाटत असतो. त्यामुळे त्याला त्याच्या ठिकाणी असलेल्या रिद्धिसिद्धींचं काहीही कौतुक नसतं, काहीही महत्त्व वाटत नसतं. त्याच गुरूच्या अंगी ज्ञान, योग, भक्ती आणि कर्म यांचा समन्वय झालेला असतो. त्यामुळे असा उच्च कोटीचा गुरु आपल्या शिष्यालाही ज्ञानी बनवतो, साधनेला लावतो, त्याला भक्तिरस, त्याच्या जीवनात भगवंताचं प्रेम निर्माण करतो. तसंच त्याला निष्काम कर्म शिकवतो. गुरु आपल्या शिष्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देतो आणि त्यामुळे शिष्याचा नव्याने जन्म होतो, नराचा नारायण होतो. त्यामुळे तो शिष्य सदैव आत्मस्वरूपात राहतो आणि सामान्य मानवापासून तो नारायण होतो. आणि अशा शिष्याला त्याचं घरच मंदिर बनतं. घरातच त्याला गिरीकंदराची शांती प्राप्त होते. त्याचा संपूर्ण व्यवहार हिमालयासारखा होतो, अर्थात विशाल होतो, व्यापक होतो आणि ध्यानातून त्याला कैलासाची अनुभूती अर्थात आत्मसाक्षात्कार होतो. प्रपंचातच त्याचा परमार्थ घडतो. गुरु बाबा मुक्तानंद अत्यंत महत्त्वाचं सांगतायत की गुरु सत्य आहे, गुरु पूर्ण आहे
गुरु साधा सरळ आहे आणि गुरु सर्वांचा हितचिंतक आहे. आता इथे खूप सुंदर त्यांनी रचना केलेली आहे की गुरु सत्य आहे. गुरुच्या ठाई सत्य पूर्णत्वाने वास करत असतं. पूर्ण सत्य गुरु प्रकाशित करत असतो आणि गुरुच्या ठाई पूर्ण सत्य असल्यामुळे पूर्ण सत्य वास करत असल्यामुळे, निवास करत असल्यामुळे गुरुच्या ठिकाणी गुरु स्वतः पूर्णत्व अनुभवतो. पूर्ण आहे, कारण जिथं सत्य पुरेपूर आहे तिथेच पूर्णत्व असू शकतं. जर सत्याचा थोडासा जरी अभाव असेल तरीसुद्धा तिथे पूर्णत्वाची भावना आपण अनुभवू शकणार नाही. तिथे थोडंसं तरी अपूर्णत्व असणारच आहे. आणि इथे बाबा मुक्तानंद विशेष सांगतात की गुरु सत्य आहे. तो सत्य पूर्ण सत्य असल्यामुळे तो पूर्णत्वाचा अनुभव करतो आणि त्यामुळेच त्याचं वागणं हे साधं सरळ असतं आणि तो सर्वांचं हित चिंततो. तर इथे आपणाला आपल्या गुरूं समान बनायचं असेल तर आपणालासुद्धा आपल्या जीवनात सत्याचा पूर्ण विकास करणं आवश्यक आहे. सत्याचा आपल्या जीवनात, आपल्या आचरणात, आपल्या वाणीत, आपल्या चिंतनात सत्याचा जर विकास झाला, सत्य जर आपण आणलं पूर्णपणे, तर आपण पूर्णत्व अनुभवू शकतो आणि आपण आपला व्यवहार, आपली वाणी, आपले विचार साधे सरळ सहज असू शकतात आणि प्रत्येक जीवाचं आपण कल्याणच चिंतू शकतो, हितच चिंतू शकतो. तर हे अत्यंत सुंदर इथे आपल्याला धारणेसाठीचे मुद्दे सांगितलेले आहेत. तसंच गुरु हा शिष्याचे धनसंपत्ती लुटत नाही, तर तो शिष्याचं पापहरण करतो. त्याचे जे दोष असतात ते दोष तो लुटतो असं इथे सांगितलेलं आहे आणि शिष्याला शुद्ध करतो. त्याचप्रमाणे गुरुला क्षुद्र जीवभाव म्हणजे मी तूपणा, सीमित व्यक्तित्व आणि भेदाभेद ह्याचा तिटकारा असतो. जर हे इथे लक्षात ठेवण्यासारखी, जर आपल्याला आपल्या गुरूंचं प्रिय बनायचं असेल तर आपणाला क्षुद्र जीवभाव अर्थात मी माझं हे सोडून दिलंच पाहिजे. सीमित व्यक्तित्व सोडून दिलं पाहिजे आणि भेददृष्टी आपल्यातली सोडून दिली पाहिजे. जर आपल्यामध्ये मी तूपणा असेल, आपण संकुचित विचारांचे असू, आपलं मन मोठं नसेल, आपण भेद करत असू, तर आपण सद्गुरूंच्या प्रेमाचे लायक बनू शकत नाही, कृपेचे पात्र बनू शकत नाही. त्यानंतर इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरू शिष्याला निर्भय बनवतो. प्रत्येक परिस्थितीत सामना करण्याची बुद्धी, शक्ती, धैर्य तो त्याला प्रदान करतो. कारण सद्गुरू तत्वाला ह्या जीवनातील व्यवहाराचं पूर्ण ज्ञान असतं, तसंच विश्वाचे पूर्ण नियम माहीत असतात आणि त्याचप्रमाणे परमात्म ज्ञान असतं आणि ह्या ज्ञानाची शक्ती तो शिष्यामध्ये सुद्धा प्रदान करतो. त्यामुळे शिष्यसुद्धा निर्भय बनतो आणि सर्व परिस्थितींना सामोरी जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे गुण आपणाला बाबा मुक्तानंदांनी गुरूंचे सांगितलेले आहेत. श्री गुरु हे एक महान आश्चर्यकारक दैवत आहे. साक्षात्कारी गुरूंना सामान्य समजून त्यांचा त्याग करू नका. जेव्हा आपल्यावर पूर्ण गुरुकृपा होते तेव्हाच गुरुचा खरा मोठेपणा कळून येतो. आपल्या शिष्यांना एका उच्च भूमिकेवर नेऊन त्यांना सत्य स्वरूपाचे दर्शन घडवून शिवाशी एकरूप करून श्री गुरु त्यांना साक्षात शिव बनवून टाकतात. पुन्हा वाचूयात. श्री गुरु हे एक महान आश्चर्यकारक दैवत आहे. साक्षात्कारी गुरूंना सामान्य समजून त्यांचा त्याग करू नका. जेव्हा आपल्यावर पूर्ण गुरुकृपा होते तेव्हाच गुरुचा खरा मोठेपणा कळून येतो. आपल्या शिष्यांना एका उच्च भूमिकेवर नेऊन त्यांना सत्य स्वरूपाचे दर्शन घडवून शिवाशी एकरूप करून श्री गुरु त्यांना साक्षात शिव बनवून टाकतात. गुरु आपल्या अनाकलनीय शक्तीने मानवाला अंतर्बाह्य बदलून टाकतात. त्याला जरारहित, दुःखरहित जीवन प्रदान करतात. संसारातच पूर्णत्वाची प्राप्ती करून देतात.
ज्याप्रमाणे दिवसाचे कोणतेही व्यवहार घुबडाच्या दृष्टीला पडू शकत नाहीत आणि कावळ्याला रात्री दिसत नाही, त्याचप्रमाणे गुरुकृपा प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याला संसार स्वर्गमय दिसू शकत नाही, दुःखमय किंवा शोकमयच दिसतो. इथे सर्वात महत्त्वाचं सांगितलेलं आहे की गुरुकृपा पूर्ण झाल्याशिवाय किंवा पूर्णपणे गुरुकृपा झाल्याशिवाय आपणाला आपल्या गुरुचं पूर्ण स्वरूप, खरं स्वरूप, खरा मोठेपणा कळू शकत नाही. आणि ही पूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठीच आपलं आचरण, आपली वाणी, आपलं चिंतन, आपला दृष्टिकोन हे सर्व कसा असावा हे बाबा मुक्तानंदांनी आपणाला गुरूंचं महात्म्य जे सांगितलेलं आहे त्यातून स्पष्ट केलेलं आहे. गुरूंची जी विशेषता आहे ते गुरूंचे सर्व गुण आपण आपल्या अंतरी बाणवण्याचा प्रयत्न केला तर आपण गुरुकृपेस पात्र होऊ शकतो. आणि आपणावरती पूर्ण गुरुकृपा झाल्यानंतरच आपणाला गुरुचं खरं स्वरूप, खरा मोठेपणा कळू शकतो. इथे असं दिलं. आणि जेव्हा हा मोठेपणा आपल्याला कळतो तेव्हा आपलं आचरण अधिकाधिक शुद्ध होऊ लागतं आणि आपला पुरुषार्थ वाढू लागतो, आपली साधनेची गती वाढू लागते आणि आपणाला गुरु एका उच्च पातळीवर घेऊन जातात आणि जिथे आपण कायम आत्मस्वरूपात स्थिर राहतो आणि आपण पूर्णत्व अनुभवतो. आपण भगवंताच्या जवळ जातो, भगवंताला अनुभवण्याचं सामर्थ्य आपणात प्राप्त होतं असं इथे सांगितलं. ह्यासाठी गुरुकृपाच आवश्यक आहे. गुरुकृपेशिवाय आपणाला आपल्या गुरुचं मोठेपणसुद्धा कळू शकत नाही. हे महत्त्वाची गोष्ट इथे आपणाला बाबा मुक्तानंद सांगत आहेत. पुढे बाबा म्हणत आहेत, गुरुमंत्र चैतन्यकारक, मंत्रद्रष्टा, शक्तिपातकुशल आणि शक्तिशाली असला पाहिजे. गुरु गृहस्थी असो की संन्यासी असो त्याच्यात शक्ती संक्रमणाचे सामर्थ्य असले पाहिजे. गुरुमध्ये पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती पूर्वरूपाने वास करीत असले पाहिजे. जगात पुष्कळ गुरु आहेत. गुरुजनात लिंगभेद नाही. परशिव गुरु आहे आणि पराशक्ती चितीसुद्धा गुरु आहे. गुरु अलिंग आहे. ज्ञानदृष्टा स्त्री किंवा पुरुष एकच आहे. दोघांतही एकच शक्ती आहे, एकच आत्मा आहे, एकच तृप्ती आहे. ज्या स्त्री पुरुषात चितीशक्ती संचारित होते त्यांना स्त्री पुरुष हा लिंगभेद राहत नाही. बाह्यतः कोणत्याही रूपात नटलेली दिसली तरी अंतर्यामी ती परिपूर्ण विश्वव्यापिनी चितीच आहे. बाह्य स्वरूपात ती नरनारी रूपांनी दिसत असली तरी अंतर्यामी ती परशिव शक्तिमय आहे. सद्गुरु कृपा प्रसादाने योगमाता महाकुंडलिनी जागृत झाल्यावर शरीरातील साऱ्या मांसमय मलदोषांचा नाश होऊन स्त्री पुरुष भाव योगाग्नीत जळून जातो. त्यानंतर चितीशक्ती सप्तधातूंमध्ये प्रवेश करून त्यांनाही चितीमय बनवून टाकते. ज्याप्रमाणे पाणी शर्करा मिश्रित झाल्यावर त्याचे सरबत बनते त्याप्रमाणे शरीरात चितीशक्ती पूर्णपणे संचरित झाल्यावर शरीर मांसमय दिसत असले तरी शुद्ध चितीमय होऊन जाते. अशा अवस्थेत कोण नर आणि कोण नारी गुरुजनांत परब्रह्माची चितीशक्ती विलास करीत असते. या शक्तिविलासाच्या मस्तीने मस्त होऊन गुरुजन प्रेमानंदात बुडून राहतात. जी अनादी परंपरागत शक्ती आदिनाथ परमेश्वरापासून तो आजपर्यंत अखंड प्रवाहित राहून विलास करते आहे ती श्री गुरुद्वारा शिष्यात संचरित होऊन त्याचे सारे मलदोष योगाग्नीत जाळून टाकते आणि त्याला पूर्ण शुद्ध करून त्याची सारी आचरणे दूर करते. कालांतराने शिष्यच गुरु बनतो. जे चितीमय रूपाने शिष्यात प्रविष्ट होतात अशा परमपूज्य परमगुरूंशी आपण कसा व्यवहार करणार, त्यांच्यावर कसे प्रेम करणार, त्यांचे उपकार कसे फेडणार, हे गुरुदेवा आपण आमच्या मलमय
अपवित्र विकारी भौतिक शरीरातही भेदाभेद पाहात नाही, शुद्धाशुद्ध पाहात नाही, रोगारोग पाहात नाही. अशा कृपारूपाने आपण कृपारूपाने त्यात प्रवेश करून आमची पापे आणि आमची अपवित्रता धुवून टाकता. आमच्या प्रत्येक नाडीत रक्ताच्या कणाकणात शक्तिरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना क्रियाशील बनवता. आपले किती उपकार, किती कृपा, केवढी दया आहे. शरीराच्या अंगप्रत्यंगात बऱ्या वाईट स्थानी भरलेले साऱ्या नाड्यांचे मलयुक्त, रोगयुक्त, कफपित्त वातरूपी दोष अंतर्योगक्रियांच्या सहाय्याने धुवून टाकण्याचे धोब्याचे काम करणारा शक्तिदात्या गुरुसारखा दुसरा कोणता मित्र असू शकेल. दासदासी किंवा नोकर चाकरांप्रमाणे आपण आमचा अंतर्मल तापवून योगाग्नीत जाळून आमच्या शरीराला शुद्ध सुवर्ण बनवून टाकता. अशा गुरुसमान मित्र कोण, प्रेमी कोण, माता कोण आणि देवता कोण. अशा गुरूंचे आम्ही काय दास्यत्व करणार, ज्यांनी आमची जातकुळी कर्माकर्म गुणदोष काहीही न पाहता आमच्यात प्रविष्ट होऊन आम्हाला आपलेसे करून टाकले. अशा गुरूंचा महिमा कोण वर्णू शकेल. याचसाठी मुक्तानंदाचे परमपिता, देवता, ध्यान, आनंद, समाधी सर्व काही केवळ एक नित्यानंदच आहेत. परमप्रिय नित्यानंदच सर्व काही आहेत. आरती करू सद्गुरु की, प्यारेस गुरुवर की, एवढे केवळ गाऊन मी आपले उपकार फेडू शकेल का. नाही गुरुदेव, आपण महान आहात. आपल्याच पूजेसाठी हे गुरुदेव सिद्धपीठ उभे आहे. हे गुरुदेव, माझ्या शरीरात वाहणारा प्राण आपणच आहात. शरीरातून बाहेर पडणारा अपान मी आहे. सो आहे नित्यानंद आणि अहम आहे मुक्तानंद. सोहम नित्यानंद, सोहम नित्यानंद. हीच आपली नित्य पूजा आहे. ते बाबा मुक्तानंद आपणाला सांगतायत की अनुग्रहाच्या रूपामध्ये गुरु आपली सर्व शक्ती, परंपरेची म्हणजे परमात्मा शक्ती, सर्व शक्ती, ज्ञान हे सर्व शिष्यामध्ये संक्रमित करतो आणि शिष्याला ते देऊन टाकतो, साधकाला ते देऊन टाकतो. आणि त्यामुळे साधकाच्या शरीरामध्ये त्याच्या पेशीमध्ये जे काही दोष असतात ते दोष सर्वात प्रथम म्हणजे निघून जातात. आणि त्यामुळे सुरुवातीला असं होतं की साधना सुरुवात केल्यानंतर, नामस्मरण सुरू केल्यानंतर किंवा कोणतीही योगिक क्रिया सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शरीरामध्ये विविध तक्रारी निर्माण होतात किंवा मनामध्ये असलेले मळ, दोष, विकार हे बाहेर पडतात. बुद्धीतले विकार बाहेर पडतात, चित्तातले बाहेर पडतात. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत जेव्हा साधना सुरू होते तेव्हा सुरुवातीला जे जे आतमध्ये साठलेले दोष आहेत ते सर्व बाहेर पहिले पडतात आणि ते पहिले दूर होतात साधनेने. आणि त्यावेळेला मग ते दूर झाल्यानंतर त्या साधकाला ज्ञान होतं की मी कोण आहे, मी आत्मस्वरूप आहे. त्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होतं. आणि त्यामुळे मग सर्वात प्रथम काय होतं की स्त्री पुरुष, लहान मोठं, गरीब श्रीमंत हे सर्व भेद निघून जातात आणि त्याला केवळ शुद्ध आणि शुद्ध चेतनेचा अनुभव येतो. त्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि त्याची दृष्टी पूर्णतः बदलते. त्याचं देहभान निघून जातं. हे सुरुवातीला घडतं की तो आत्मअभिमानी होतो. त्याला त्याचं खरं स्वरूप कळतं. आणि त्यानंतर मग सर्व मलदोष दूर झाल्यानंतर, देह अभिमान दूर झाल्यानंतर, त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर त्याची साधना दिवसेंदिवस जसजशी होत जाते तसतसं त्याच्या शरीरातील सर्व धातू, सप्तधातू त्याचे ऊर्जावान बनतात, शक्तिशाली बनतात आणि त्याचं मन शक्तिशाली बनतं, चित्त चेतनामय बनतं. आणि असा साधक त्याचं शरीर, मन, बुद्धी, चित्त हे सर्व तेजोमय होतं, शक्तीने भरून जातं, ज्ञानाने भरून जातं. आणि हे सर्व त्या गुरूंनी दिलेल्या अनुग्रहामुळे साधक साध्य करू शकतो. त्यामुळेच इथे बाबा मुक्तानंद म्हणत आहेत की माझ्या शरीरामध्ये एवढे
दोष असताना, माझ्या मनामध्ये चित्तामध्ये एवढे वासना विकार एवढे मलदोष असताना माझा कर्मामध्ये सुद्धा माझ्यामधून माझ्याकडून इतके चुकीचे किंवा पापकर्म झालेले असताना सुद्धा मी कोण आहे, माझ्या कर्माचा किंवा माझ्या देहदोषाचा मनातील दोषांचा कर्मदोषाचा कोणताही विचार न करता माझ्या सद्गुरूंनी माझ्या गुरूंनी आपली शक्ती अनुग्रहाच्या रूपामध्ये माझ्यामध्ये प्रविष्ट केली. म्हणजे माझे गुरूंची शक्ती माझ्या शरीरात वास करते आणि ती शक्ती माझ्या शरीरातील मळ दूर करते, मनातील मळ दूर करते. तर इथे अशा प्रकारे जणू काही एखादा सफाई कामगार असतो, तो जसा कचरा काढतो त्याप्रमाणे माझे गुरु माझ्या शरीरातील मनातील चित्तातील सर्व कचरा दूर करत आहेत. असं कोणतं नातं आहे की जे इतकी सेवा माझी करेल, इतकं प्रेम देईल, इतकं मला शुद्ध करेल. तसा कोणताच मित्र असू शकत नाही, आईवडील असू शकत नाही किंवा पती पत्नी किंवा असं कोणतंच नातं असू शकत नाही. तर हे नातं गुरु माझ्याशी निभवत आहेत आणि त्यामुळे गुरुच सर्वश्रेष्ठ नातं आहे. आणि त्यामुळे माझी साधना, माझं आनंद, माझं तहानभूक हे सर्वच भगवान नित्यानंद आहेत, माझे गुरु आहेत असे बाबा आपली भावना, प्रेम, आपली समर्पण वृत्ती बाबा मुक्तानंद आपल्या गुरूंप्रती महत्त्वाचं दिलेलं आहे सर्वात. की अशा पद्धतीने अनुग्रहाची शक्ती साधकामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर साधक इतका शुद्ध होत जातो की हा साधकच नंतर साधकाचं रूपांतर गुरुमध्ये होतं. हे इथे महत्त्वाचं दिलेलं आहे. की इथे आपल्याला ध्येय सांगितलेलं आहे की साधनेतून आपण साधकातून आपण गुरु अवस्था प्राप्त करू शकतो. याचा अर्थ म्हणजे इथे आपल्या गुरूंना आस असते की मी जसा पूर्ण पुरुष झालो, मी जसा भगवत स्वरूप झालो, तसाच माझा शिष्यही पूर्ण पुरुष झाला पाहिजे, तो पूर्ण स्वावलंबी व्यक्तिमत्व झाला पाहिजे. आणि ते व्यक्तिमत्व तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा त्याच्या अंतरी गुरुतत्व विकसित होईल आणि साधनेने शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो, त्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होतं आणि आपलं आत्मतत्व हे भगवंताचंच पूर्ण अंश असल्यामुळे आपल्या आत्म्याच्याच ठिकाणी सर्व काही अनुभूती त्याला होतात आणि आपलं आत्मतत्व हे ज्ञानमय आहे आणि प्रकाशक आहे, आनंद स्वरूप आहे. त्यामुळे आपल्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान सामावलेलंच आहे. आणि जेव्हा जितका अनुभव साधकाला आपल्या आत्मस्वरूपाचा येतो तितका त्याच्या आत्मस्वरूपात असलेलं गुरुतत्वसुद्धा विकसित होतं, त्या गुरुतत्वाची वाढ होते आणि साधक स्वतःच्याच अंतरी गुरुतत्वाची अनुभूती घेऊ लागतो आणि ते तत्व बनतो आणि स्वावलंबी बनतो.